नमस्कार, आपण पाहत आहात एके महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। दादाराव रोकडे, किशोर मांडेकर, बापू गाडेकर, ॲडव्होकेट राहुल रांका, दादासाहेब चौधरी, बापूराव पोटभरे, राजेश घोडे, ॲडव्होकेट प्रताप पंडित, उदयसिंह पंडित, विनोद सौंदरमल, उद्धव खाडे, रवींद्र बोराडे, बाळासाहेब सानप, माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मतदार बंधू भगिनी, माझ्या मायमाऊली, उपस्थित सर्व माझे तरुण सहकारी, पत्रकार मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो। परंतु आज मराठवाड्यासह आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी आहे। गेवराई तालुक्याचं ग्रामदैवत श्री चिंतेश्वर महादेवाला, राक्षस भवनच्या शनिदेवाला, पंचाळेश्वरच्या दत्त मंदिराला मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परीच्या प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक देखील होतो। गेवराईच्या तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करता यावं याकरता उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराला आपल्या विजयसिंह पंडित यांना आशीर्वाद द्यावेत असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो। तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक धडाडीचं नेतृत्व, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून गेवराई मतदारसंघाचा वेगाने विकास केला जाणार आहे आणि गेल्या 15 वर्षाचा विकासाचा अनुभव भरून काढण्यात येणार आहे। खरं मी तर मागच्याच वेळेस 5 वर्षापूर्वी आमच्या विजयसिंह पंडितांना एक तरुण चेहरा, जिल्हा परिषदेचा अनुभव असणारा चेहरा, एक वडिलांचा वारसा मिळालेल्या घराण्यामध्ये जन्म झालेला चेहरा, अशा पद्धतीने काम करत असताना भावाचा पण त्यांना भरभक्कम पाठिंबा होता आणि एक चांगल्या पद्धतीने विजयसिंह पंडित यांच्या रूपाने आपल्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करता यावा अशा पद्धतीने एका तरुणाला संधी देण्याचा प्रयत्न मागच्या वेळेस झाला, परंतु दुर्दैवाने यश आलं नाही। आता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मी आता इथला तरुणांचा उत्साह बघितला, आपल्याला अजून तो 20 तारखेपर्यंत टिकवायचा आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शहर पण चांगलं चाललं पाहिजे, ग्रामीण भाग पण चांगला चालला पाहिजे। मागच्या वेळेस जे आपल्याला यश मिळालं नाही ते वाटेल ते झालं, तरी यावेळेस यश मिळवायचंच आणि विजयसिंह पंडित यांना आमदार करायचंच। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की गेवराई मतदारसंघाच्या जनतेच्या ज्या आशा आहेत, ज्या आकांक्षा आहेत, या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या करता ते यापुढे देखील चांगल्या पद्धतीनं काम करतील याची मी स्वतः एक राष्ट्रवादीचा नेता या नात्याने हमी देतो। एक कार्यक्षम, एक कर्तव्यदक्ष, एक संवेदनशील नेतृत्व म्हणून विजयसिंह पंडित यांची एक आगळी वेगळी ओळख ही निर्माण त्यांनी केलेली आहे। आपल्याला सगळ्यांना मला विनंती करायची आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली गेवराई मतदारसंघाच्या विकासाला खऱ्या अर्थाने आपल्याला सुरुवात करायची आहे। प्रश्न अनेक आहेत, त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी केला, स्वतः उमेदवारी या नात्याने आमचे विजयसिंह पंडितांनी पण केला। मला येताना आमचे सहकारी अमरसिंह पंडितांनी पण सांगितलं, गेवराईकरांनो, मला महाराष्ट्राने बऱ्याचदा संधी दिली। मागे मी एकदा जलसंपदा खात्याचा मंत्री असताना आपली गोदावरी आहे, गोदाकाठ
नाथसागरापासून बाबळी बॅरेज पर्यंत तिथं सगळीकडे बॅरेज करायचा आम्ही निर्णय घेतला. नदीच्या दोन्ही तीरावरच्या असणाऱ्या जिल्ह्यांना तालुक्याला त्याचा फायदा झाला. आपल्या इथं शेतकरी कष्ट करतात, ते चांगल्या प्रकारची शेती करतात, काळ्या आईची इमानीद्वारे सेवा करतात, परंतु त्यांना हक्काचं पाणी, चांगल्या प्रकारची पिकं आणि चांगल्या प्रकारचा दर हा त्यांच्या पिकाला, मग ऊस असेल, फळबागा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, जी काही पिकं ते काढत असतील त्याला मिळायला पाहिजे, ही माफक अपेक्षा माझ्या बळीराजाची आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. आज गोदावरी नदीप्रमाणे सिंदफणा नदी पात्रामध्ये देखील टाकळगाव, इटकूर, अंकुटा, खुंडोस, औरंगपूर, कुकडगाव, नाथापूर आणि बिंदुसरा नदी पात्रातील नामलगाव येथील कोल्हापूर बंधाऱ्याचं निम्न पातळी बंधाऱ्यामध्ये रूपांतर करून ही आपली सिंदफणा आणि बिंदुसरा नद्या कायम त्याच्यामध्ये पाणी कसं राहील, शेकडो हेक्टर जमीन, हजारो हेक्टर जमीन ही ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न आहे. आणि मी आपल्याला शब्द देतो, आदरणीय शिवाजीराव पंडित साहेबांच्या साक्षीने देतो, तुम्ही उद्याच्या 20 तारखेला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा, तिथं विजयसिंह पंडितला निवडून द्या. या कामाच्या करता मी तुम्हाला कदापि निधी कमी पडू देणार नाही. हे सगळे निम्न पातळी बंधाऱ्याचं रूपांतर मी तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवील. तशा पद्धतीनं आपण लातूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, महाराष्ट्रातल्या इतर भागात केलेलं आहे, ते सक्सेस झालेलं आहे. आता ते आपल्या भागामध्ये करायचं आहे. मागच्या वेळेसचा आपला उमेदवार लोकप्रतिनिधी तो ह्याच्यामध्ये यशस्वी झाला नाही, त्याला ते काम करता आलं नाही. कदाचित ईश्वरालाच असं वाटलं असेल की ते काम विजयसिंह पंडित आमदार झाल्यानंतरच होणार आणि म्हणून ते काम इतका काळ राहिलेलं आहे. परंतु आता आपल्याला जास्त थांबून चालणार नाही. काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो. माझा तरुण शेतकऱ्याला, माझ्या मधल्या वयातल्या शेतकऱ्याला या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. जायकवाडी उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढून कालव्याच्या व्यतिरिका आणि चाऱ्यांची दुरुस्ती करून लाभ क्षेत्रातील सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याचा देखील प्रयत्न विजयसिंह यांनी मला सांगितलं, दादा तो मला करायचा. त्याचं विजन आहे. त्याला काहीतरी ह्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या जे काही प्रश्न आहेत, जे काही अडचणी आहेत, ते त्याला सोडवायच्या. त्याच्याकडे उत्साह आहे, त्याची एक जिद्द आहे, त्याची चिकाटी आहे. या तरुण वयातच माणसाला आपल्या हातनं काहीतरी घडावं असं वाटत असतं. भविष्यात सिंचन क्षेत्रात होणारी वाढ घेऊन आपला जय भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता आपल्याला वाढवायची आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक सिंचन क्षेत्र वाढीसाठी आपल्याला साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्पाची निर्मिती ही करायची आणि या सगळ्याच्या करता पैसा लागतो. कालच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी साहेबांची एक फार मोठी सभा पुण्यामध्ये ह्याच वेळेला झाली. जवळपास 24-25 तास उलटून गेले. मी त्या सभेला होतो. मी मोदी साहेबांशी पण बोललो. मोदी साहेब मला विचारत होते, अजित परिस्थिती कशी आहे राज्यामध्ये, सगळीकडे महायुतीचा माझ्या उमेदवारांचा बोलबाला आहे का. मी त्यांना सांगितलं की मोदी साहेब, तुम्ही आज देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालाय, परंतु आमच्या केंद्राकडनं काय अपेक्षा आहे. आम्हाला केंद्राचा पैसा आमचे मोठे मोठे प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. मग आमचे नॅशनल हायवे असतील, आमचे रेल्वे लाईनचे प्रकल्प असतील, आमचे विमानतळाचे प्रश्न असतील, आमचे त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन, मेट्रो याबद्दलचे प्रकल्प असतील, मोठी मोठी इंडस्ट्री आणण्याचं काम त्या ठिकाणी असेल आणि पाण्याच्या बद्दलच्या अनेक योजना, मग नदीजोड कार्यक्रम असेल, माझ्या पश्चिमेकडे पडणारं पाणी वळून पुन्हा त्या ठिकाणी पूर्वेकडे इकडच्या भागात कसं आणता येईल ह्याबद्दलची कामं असतील. ती आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. बोगदे काढता येतात, वेगवेगळ्या प्रकारचे पंप बसवता येतात आणि ज्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आपण पाणी देऊ शकलो नाही, माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या गेवराईकरांनो, आता ते शक्य झालेलं आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात झालेलं आहे, महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण केलेलं आहे.
आणि म्हणून ह्या सगळी कामं करण्याच्या करता स्वतः विजयसिंह पंडित आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करू पाहतायत. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन, एकदा संधी द्या. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आमचे विजयसिंह पंडित गप्प बसणार नाही. आणि ते एकटे नाही आहेत, माझ्यासारखा एक नेता त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी त्यांना कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमी पडू देणार नाही. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, महायुतीच्या सरकारमध्ये मी, भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, आम्ही अनेक जण, आदिती तटकरे, या मंत्रिमंडळामध्ये अनिल भाईदास, आम्ही सगळे गेलोय, पण आम्ही सत्तेकरता गेलो नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे विधानसभा मतदारसंघ ह्याच्यामध्ये निधी मिळावा, त्याच्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्हाला न्याय देता यावा, त्याच्यामध्ये भेदभाव होऊ नये, त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना जे काही त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याचं काम आमच्या उमेदवाराच्या वतीने झालं पाहिजे. आणि मागे 3 वेळेला तुम्ही आमच्या विरोधीतला उमेदवार निवडून दिला, त्यामुळं तुमचा बॅकलॉग वाढलेला आहे. उद्याच्याला विजयसिंह पंडितला मोठं काम करावं लागणार आहे, रात्रीचा दिवस करावं लागणार आहे, तुमची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करावी लागणार आहे. मी आपल्याला शब्द देतो, गेवराईकरांनी विजयसिंहच्या पाठीशी ताकद उभी करा. महाराष्ट्राची ताकद हा अजित पवार विजयसिंहच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा करेल. मी शब्दाचा पक्का आहे, हा अजितदादाचा वादा आहे. आणि हे मी तुम्हाला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, कुठल्याही परिस्थितीत बाबांनो गाफील राहू नका, गाफील राहू नका. कुठेही आपण कमी पडता कामा नये. दिवस 5-6 राहिलेले आहेत, बघता बघता दिवस जातील. कुठल्यालाही नाराज करू नका. आज सगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेतेगण आपल्या इथं पाठीशी उभे आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही पण चांगल्या चांगल्या योजना समाजाच्या करता आणल्यात. माझ्या मायमाऊलींच्या करता लाडकी बहीण योजना आणली. आमचं टीका केली, आम्हाला नावं ठेवली, विरोधकांनी सांगितलं कसं शक्य आहे, हे अशक्य नाहीये, पैसे कुठनं आणणार, तिजोरी मोकळी करतील, कर्जबाजारी करतील, ह्यांची ऐपत नाही. त्यांना काय माहिती आहे, आम्ही 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करणारी माणसं आहोत, आम्हाला आर्थिक शिस्त माहिती आहे, संस्था कशा चालवायच्या, राज्य सरकारचा 13-14 कोटी जनतेचा कारभार कसा चालवायचा, त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे कसं न्यायचं ह्याची शिकवण आम्हाला आहे. आम्ही त्याच पट्टीतनं पुढे गेलेलो आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही माझी लाडकी बहीण योजना चालू ठेवायची आहे. त्याकरता आमच्या सगळ्या बहिणींना महाराष्ट्रातल्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन किंवा काही ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन, काही ठिकाणी कमळाचं बटन दाबावं लागेल, तर मग आपलं महायुतीचं सरकार येईल. महायुतीचं सरकार आलं की आम्ही ज्या चांगल्या योजना चालू केल्या होत्या, 3 गॅस सिलेंडर फ्री देण्याची योजना, माझ्या मुलींच्या करता कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना, आमच्या या ठिकाणी असणारे जे 12वी डिप्लोमा डिग्री ही घेतलेली मुलं मुली आहेत त्यांना आम्ही स्टायपंड देतोय. दरवर्षी 10 लाख मुला मुलींना आम्ही त्याच्यामधलं प्रशिक्षण देणार. ते प्रशिक्षण घेतायत म्हणून डिप्लोमावाल्यांना 8,000, 12वी वाल्याला 6,000 आणि डिग्री वाल्याला 10,000 असे पैसे आम्ही त्या ठिकाणी देणार. त्यांनी त्याचा अनुभव घेतला तर त्याची डिग्री आणि हा 6 महिन्याचा अनुभव, त्याच्यामुळं त्याला नोकरी मिळायला सोपं जाणार आहे. त्याच्याकरता त्याला स्वतःच्या पायावर काही छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर बँकेला ते सर्टिफिकेट दाखवलं तर त्याला कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे. घरकुलाचा कार्यक्रम आम्हाला गोरगरीब वेगवेगळ्या समाजाच्या करता राबवायचा आहे. इथं वेगवेगळ्या समाज माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघात गुण्या गोविंदांनी राहतोय, आपलेपणाने राहतोय, त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करायचं आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना ह्या योजना दिल्या, माझ्या मायमाऊलींना दिल्या, मायमाऊलींच्या चेहऱ्यावर आता हसू दिसतं, समाधान दिसतं. त्यांनाही मला सांगायचंय, बाबा महिलांनो आता कुणाचं ऐकू नका, आम्ही जे सांगतोय ते करा. आमच्या बांधवांच्या करता देखील आम्ही मागे राहिलो नाही. माझ्या बांधवांच्या करता 3 हॉर्स पॉवर, 5.5 हॉर्स पॉवर आणि 7.5 हॉर्स पॉवर त्यांचं इलेक्ट्रिकचं बिल
एवढं यायचं की माझा शेतकरी बळीराजा त्रासून जायचा. कधी कधी पैसे भरता यायचे की नाही, कनेक्शन तोडावे लागायचे, आकडे टाकावे तर शिक्षा होती, नाही टाकावे तर पिकं जळतायत, पाणी नदीला आहे, कॅनोलला पाणी आहे, करायचं काय, पाऊसकाळ चांगला झालाय. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरला आपण मोफत वीज दिली तर किती लाख शेतकऱ्यांना फायदा होईल आणि किती हजार कोटी रुपये लागतील. बांधवांनो, 44 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय महाराष्ट्रात आणि 15,000 कोटी रुपये आम्हाला लागत आहेत. मी महावितरणला पैसे भरले आणि त्यांना म्हणलं माझ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या झिरोची बिल देऊन टाका. मागचं बिल कुठलंही द्यायचं नाही, चालू बिल झिरो करून टाकलंय, पुढचं बिल द्यायचं नाही. चांगल्या काळ्या आईची सेवा करा, चांगली पिकं काढा. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे तुमचं सरकार आहे. कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली, उद्याच्याला कापूस सोयाबीनला कसा भाव मिळेल, माझ्या उसाला दर कसा वाढेल, याकरता देखील आम्ही शिवराजसिंह चौहान कृषी मंत्री केंद्राचे त्यांच्याशी बोलतोय. ते म्हणतात आपण मार्ग काढू. अमित शहांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू. शेवटी केंद्राच्या विचाराचं राज्यात सरकार आणि राज्याच्या विचाराचं केंद्रात सरकार आल्या की आपला फायदा होणार आहे. त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका. हे समोरचे लोक, यांना काही करायचं नाही, विरोधकांना यांना फक्त आरोप प्रत्यारोप करायचे, लोकांच्या बद्दल खालच्या पातळीवरची टीका करायची. याला कुठलाही काही त्याच्यातनं रोजीरोटीचा प्रश्न माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघातला सुटू शकत नाही. आपल्याला ऊसाचं क्षेत्र वाढवून आपल्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस त्या ठिकाणी गाळायचा आहे आणि त्याच्यातून आर्थिक सुबत्ता कशी येईल, ह्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकरी स्वतःच्या करता काही घरं व्यवस्थित कशी बांधू शकेल, मुळाबाळांचा प्रपंच कसा नेटाने नेऊ शकेल. आम्ही एवढ्यावर थांबणार नाही. गेवराईकरांनो, आम्ही 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा दिलाय. तुमचं जर पावसाने नुकसान केलं तर त्याच्यात आम्ही मदत पुनर्वसन खात्याकडनं आपण मदत करतो. त्याही बद्दल नाही तर आपण आता अद्ययावत आरोग्य सुविधा देण्याचा वादा हा आपल्या विजयसिंह पंडितांनी दिलेला आहे. गेवराईचा जाहीरनामा वेगळा आहे, राज्याचा जाहीरनामा वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांगीण शिक्षणाचा पायाभरणीचा वादा हा आपल्या विजयसिंह पंडितांनी केलेला आहे. दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधाचा वादा हा आपल्या विजयसिंह पंडितांना त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा आम्ही सर्व घटकाला 18 पगड जाती 12 बलुतेदारांना पुढे घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी काम करतोय. गेवराईकरांनो, तुम्ही मागे राहिलेला आहे. ज्या मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्या भागामध्ये त्यांनी सरकारशी चांगले संबंध ठेवले तर अक्षरशः 5 वर्षामध्ये आम्ही त्यांना 3-3, 4-4 हजार कोटी रुपये त्यांच्या विकासाला, त्यांच्या मतदारसंघाच्या कल्याणाच्या करता दिलेले. मी आपल्याला ह्या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून आज या रात्रीच्या सभेला सांगतो, तुम्ही विजयसिंह पंडितांच्या 3 नंबरला नाव आहे ना, 3 नंबरला नाव आहे. मशीन पहिलं, त्याच्यात वरनं 3 नंबरचं नाव विजयसिंह पंडित, त्यांच्या पुढे घड्याळाचं चिन्ह, त्या घड्याळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबा. मी अजित पवार तुम्हाला सांगतो की तुमच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचा मागचा बॅकलॉग आणि ह्या 5 वर्षामध्ये 4,000 कोटी रुपयाची विकास कामं मी विजयसिंह पंडिताला नाही दिलो तर म्हणेल ते त्या ठिकाणी ऐकील. काही काळजी करू नका. आपलं बजेट मोठं आहे, 7 लाख कोटीचं बजेट आहे. त्याच्यामध्ये 75,000 कोटी रुपये ह्या वेगवेगळ्या योजनांना जाणार आहे. दुधाला दर देण्याच्या करता आम्ही 7 रुपये अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. कुठेही आम्ही कमी पडणार नाही. त्याच्यामध्ये काही झालं तर गरीब वर्गाला वर काढण्याचा प्रयत्न, त्याच्यातनं शेतकऱ्याला त्याच्या कष्टाला योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न हा आमचा केंद्राच्या मदतीने होणार आहे. आणि म्हणून एक सुवर्ण संधी जी गेल्या इलेक्शनला तुमची चुकलेली आहे. बाबांनो, आता गाफील राहू नका. काही झालं
तरी आता विजयसिंह पंडितच्या रूपाने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा तिथं गेला पाहिजे आणि आम्ही राज्याचं राजकारण करत असताना तिथं आम्हाला विजयसिंह पंडितचा सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आम्ही पूर्णपणे राज्य सरकारची शक्ती त्याच्या पाठीशी उभं करण्याच्या करता कुठं तसोभर देखील कमी पडणार नाही याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे इथले प्रश्न आहेत तेही प्रश्न सोडवण्याच्या करता आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात जे काही तुमच्या मनामध्ये ते सगळं करून देण्याच्या करता इथल्या आपल्या संस्था आहेत त्यालाही गती देण्याच्या करता आत्ताच मला आपले मार्केट कमिटीचे सभापती देखील भेटले. पणनच्या माध्यमातून तिथंही आपल्याला मदत करता येईल. फक्त आपण एकजूट ठेवली पाहिजे, आपल्यामध्ये एकोपा राहिला पाहिजे, आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारे एकमेकाच्या मध्ये अंतर पडता कामा नये याबद्दलचं पण काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना बांधवांनो सांगतो, काही झालं तरी आपल्या राज्यामध्ये आम्ही अल्पसंख्याक समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही मागासवर्गीय समाजाला, जो गरीब समाज आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मागं जे फेक नॅरेटिव्ह सेट केला की लोकसभेला जर केंद्रामध्ये सरकार आलं तर संविधान बदलतील, तर त्या ठिकाणी आरक्षण जाईल, त्याच्यातनं घटना बदलतील, संपूर्ण खोटं बोलत होते. आता पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. वास्तविक संविधानाचा आदर पंतप्रधान करतायत. भारतातली 140 कोटी जनता करते. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी इतकं अतिउत्तम अत्युच्च अशा प्रकारचं संविधान दिलेलं आहे, त्याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे. न्याय देवतेच्या हातात देखील आता पट्टी काढून आपण संविधानची पुस्तक दिलेलं आहे आणि तराजू दिलेला आहे. एवढं आपण संविधानाला महत्त्व देतो. पण निव्वळ माझ्या मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करण्याच्या करता केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी केला ते आता उघड झालेलं आहे. त्याच्याबरोबर मुस्लिम समाजाला माझ्या सांगितलं की हे परत आले तर तुम्हाला अडचणी होतील, तुम्हाला जगणं मुश्किल होईल. मी माझ्या मुस्लिम बांधवांना सांगतो, बाबांनो, मी राज्य सरकारमध्ये आज काम करतोय. आज राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मागासले पण त्यांचं दूर व्हावं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही जसं आदिवासीला टार्टी, मागासवर्गीयाला बार्टी, मातंग समाजाला आरटी, ओपन कॅटेगरीला सारथी, ओबीसीला महाज्योती, ब्राह्मण समाजाला अमृत, याच धर्तीवर आम्ही मुस्लिम समाजाच्या करता अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि ती स्थापन केलेली आहे. आपण सगळेजण एक आहोत. आपण संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन केलेलं आहे. आपण मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1000 कोटी केलेलं आहे. 30 कोटी रुपये शासनाची हमी होती, ती 500 कोटी रुपये नेलेली आहे. माझ्या शैक्षणिक कर्जाची अल्पसंख्याक समाजाच्या करता मर्यादा 5 लाखापासून 20 लाख रुपयापर्यंत वाढवली आहे आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या करता उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवून शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मदरशामधल्या शिक्षकांना मानधनात वाढ करून डीएड वाल्यांना 6,000 होते, आता 16,000 केले. बीएड वाल्यांना 8,000 होते, आता 18,000 रुपये केले. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण प्रतिवर्षी 2 लाख रुपये देता येत होते, आता 10 लाख रुपये केले. आणि वर्षभरामध्ये अल्पसंख्याक विभागाकरता विकासाला 1,000 कोटीचा निधी दिला. तुम्ही काळजी करू नका, कुठलाही घटक असू द्या, शेवटी तो आपल्या महाराष्ट्रातला आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला दरी निर्माण करायची नाही. म्हणून तुम्हाला काही जण भासवतात, हे आल्यानंतर तुम्हाला काहीतरी भीती दाखवतायत, तसं होणार नाही. विशाळगडला मीच गेलेलो होतो, तिथल्या सगळ्या माझ्या बांधवांना आधार देण्याचं काम केलं, पुन्हा उभं करण्याचं काम केलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला भेदभाव करायचा नाही. योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य केलं. त्यावेळेस
सगळ्यांना सामावून घेऊन त्यांनी राज्य पुढे नेलं. ते रयतेचं राज्य जसं झालं त्याच पद्धतीचं राज्य एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमच्या महायुतीच्या सरकारमधल्या सगळ्या घटक पक्षाला करायचं आहे. आणि म्हणून उद्याची निवडणूक तुमच्या माझ्या गेवराईच्या भवितव्याची निवडणूक आहे. तरुणांच्या आशा आकांक्षाची निवडणूक आहे. माझ्या मायमाऊलींच्या बहिणींच्या उद्याच्या या योजना पुढे चालू ठेवण्याची निवडणूक आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना मी आणलेल्या आहेत त्याही बंद न होता पुढे 5 वर्ष चालवण्याची ही निवडणूक आहे. त्याच्याकरता बाबांनो, काही झालं तरी गाफील राहू नका. माझी आपल्याला विनंती आहे, यावेळेस कुठलीही गोष्ट कशाची घडो, परंतु आपल्या गेवराई विधानसभा मतदारसंघात विजयसिंह पंडितच्या घड्याळाचा गजर वाजलाच पाहिजे आणि विजयसिंह पंडित विधानसभेमध्ये गेलाच पाहिजे. अशा प्रकारचं काम करा. मी तुमच्या मागं संपूर्ण शक्ती निर्माण करण्याचं काम, तुम्हाला ताकद देण्याचं काम, मी कुठं तिथं कमी पडणार नाही. हा अजितदादाचा वादा मी तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. धन्यवाद दादा. या ठिकाणी सय्यद सुभानभाई वंचित आघाडी